ज्ञानेश्वर श्री गोपालकृष्ण भगवंताच्या कृपेने आणि ऐश्वर्य ब्रह्म अशा श्री व्यंकटेश भगवंताच्या कृपाशीर्वादाने कालपासून आपण श्री व्यंकटेश कल्याणोत्सव कथा श्रवण करत आहोत आणि श्री व्यंकटेशाचं चिंतन करत आहोत। आज कथेचा दुसरा दिवस आणि आजचं हे द्वितीय पुष्प आपण भगवतचरणी अगदी श्रद्धा आणि भक्तिभावाने अर्पण करणार आहोत। तेव्हा या परभणी शहरामध्ये ही व्यंकटेश कथा प्रथमच होत आहे आणि मीही माझ्याही जीवनातली ही व्यंकटेश कथा सांगण्याचा पहिलाच प्रयत्न आहे। शेवटी करता करविता तोच आहे, आपण फक्त निमित्त मात्र। त्या परमेश्वरानं इच्छा निर्माण केली आणि ही सेवा त्यांनीच करून घेतली। त्यामुळे जर या वक्त्याकडून काही त्रुटी काही चुका जाणवल्या तर तो माझ्या वाणीचा दोष असेल असे समजावे आणि जे काही चांगलं आणि शुद्ध येईल माझ्या वाणीतून तो परमेश्वराचा आशीर्वाद आहे असं समजावं। काल आपण भगवान व्यंकटेश तिरुमल पर्वतावर त्यांनी अवतार घेतलेला कालच्या कथेमध्ये पाहिला आणि हेही पाहिलं की लक्ष्मी माता व्यंकटेश भगवंतावर बसून त्यांना सोडून निघून गेली होती। ती कुठं गेली आणि तिला शोधण्यासाठी भगवान व्यंकटेशानं काय केलं हे आपण या पुढच्या कथामध्ये पाहणार आहोत। आता मी आजच्या कथेला सुरुवात करते। तर काल आपण पाहिलं की व्यंकटाद्री पर्वताचे 4 नावं 4 युगामध्ये का पडले आणि कोणते कोणते पडले आणि भगवान व्यंकटेश लक्ष्मीला शोधण्यासाठी आता वैकुंठातून तिरुमल पर्वतावर त्यांनी अवतार घेतला। श्रीहरी भृगु ऋषींचे पाय धरतात आणि अंतःकरण त्यांचं भरून येतं, नेत्रामधून अश्रू व्हायला लागतात। कारण भृगु ऋषीने कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं की थोडासा संदर्भ तुम्हाला सांगते कालच्या कथेचा। भृगु ऋषींनी जेव्हा भगवान व्यंकटेशाच्या विष्णूंच्या छातीवर लाथ मारली तेव्हा माता लक्ष्मीला त्याचा राग आला। पण भगवान व्यंकटेशानं काय केलं, विष्णू भगवंतांनी काय केलं तर भृगु ऋषींना काहीही न बोलता उलट त्यांच्याच नेत्रांमधून अश्रू व्हायला लागले। ज्या भगवंताला क्रोधाचा लवलेश सुद्धा नाही असे भगवान श्रीहरी विष्णू हेच सर्वात करुणामयी भगवान आहेत असं ऋषींना दिसलं। तो श्रेष्ठ देवता जो क्रोधावर जय मिळवतो आणि तोच खरा सर्वश्रेष्ठ देव म्हणून आता ऋषींनी सांगितलं की तुम्हीच श्रेष्ठ देव आहात आणि जो यज्ञ सुरू होता मृत्यूलोकामध्ये तो यज्ञ कुणाला अर्पण करायचा तर श्रीहरी विष्णूलाच अर्पण करायचा असं भृगु ऋषींनी सांगितलं। आणि त्रैलोकी बहुढुंडुनी मिशिणलो आलो तुझ्या नंदनी वैशिष्ट्ये बहुपागिली परिणसे कोणी हरीच्या परी शंभूतो हि नसे चतुर्मुख नसे इंद्रादी गणती कुठे देवांचा तो देव केवळ हरी तुझी असे। आणि देव सगळे त्रैलोक्यामध्ये फिरून आले पण तुझ्यासारखा देव कुठेच मिळाला नाही, मिळणारही नाही। भगवान शंकरही नाही, ब्रह्मदेवही नाही, इंद्रादी तर या गणतीचे येतच नाही। म्हणून देवांचा देव केवळ भगवान विष्णू श्रीहरी विष्णू आहे। पंढरपूरला उभा आहे पांडुरंग आणि ज्या द्वारकेचा कृष्ण तोच तिरुपतीला उभा आहे, तोच देवांचा देव आहे। आणि हे आज भृगु ऋषींच्या लक्षात आलं आणि मग भगवंतांनी सांगितलं भृगु ऋषी ही तुमची मारलेली लाथ ही माझ्या छातीवर कायम राहील आणि या लाथीमुळं माझी भक्तवत्सलता सर्व भक्तांच्या लक्षात येईल आणि आजपासून या लाथीला श्री वत्सलांचल म्हणून ओळखलं जाईल, या नावाने ओळखलं जाईल असं भगवान विष्णूंनी भृगु ऋषींना सांगितलं। मग आता भृगु ऋषी मृत्यूलोकामध्ये आले आणि
सर्व 88,000 ऋषींना सांगायचं होतं की देवांचा देव महाविष्णू आहे. कारण कालच्या कथेमध्ये पाहिलं आपण की ह्या 88,000 ऋषींनी यज्ञ सुरू केलेला होता. मोठा यज्ञयाग सुरू होता आणि हा यज्ञ, या यज्ञाचं पुण्य फल कुणाला दान करायचं असा प्रश्न नारदजींनी विचारलेला होता सर्व ऋषींना. पण सर्व ऋषींना हे माहीतच नव्हतं की सर्व जगाचा पालन करता आणि अतिशय शांत प्रेमळ असा भगवान कोण आहे, जो भक्तांवर करुणा आणि मायेचा प्रकाश टाकतो असा भगवान कोण आहे. कारण 33 कोटी देवता आहेत. 33 कोटी म्हणजे 33 प्रकार, 33 प्रकारच्या देवता आहेत आणि 88,000 शौनकादी ऋषी होते जे यज्ञाला बसलेले होते. मग प्रत्येकाचं आराध्य वेगळं. तो म्हणतो शंकर, तो म्हणतो देवी, कोणी म्हणतो ब्रह्मा, कोणी म्हणतो विष्णू. मग आता यांच्यामध्ये ठरवायचं कसं की कोणाला हा यज्ञदान करायचा आहे. म्हणून नारदजींनी त्यांना हा प्रश्न विचारला होता आणि भृगु ऋषीला वैकुंठामध्ये पाठवलं होतं की तुम्ही परीक्षा घ्या की या त्रैलोक्याचा अगदी करुणामयी देव कोण आहे, जो भक्तांवर लगेच प्रसन्न होतो आणि भक्तांच्या मनातल्या इच्छा ताबडतोब पूर्ण करतो असा कोण आहे. हे पाहण्यासाठी भृगु ऋषी वैकुंठामध्ये आले होते आणि वैकुंठामध्ये आल्यावर त्यांना भगवंताची करुणामयी मूर्ती दिसली. त्यांच्या लक्षात आलं की त्रैलोक्याचा देव हा भगवान विष्णूच आहे आणि अशा प्रकारे मग सर्व ऋषींना समजलं. पण इकडं काय झालं, वैकुंठामध्ये माता लक्ष्मीला मात्र खूप राग आला. ती म्हणाली जिथं हृदयावर माझं स्थान आहे आणि त्या ठिकाणी ब्राह्मणानं लाथ मारली आणि माझा अपमान झाला, त्याची त्या ब्राह्मणाला शिक्षा करायची सोडून तुम्ही त्याची सेवा केली, त्या ब्राह्मणाचे पाय धरले आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू आले. हे लक्ष्मी मातेला काही आवडलं नाही. तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणायला लागले, अगं मी भक्तांसाठी जन्म घेतलेला आहे आणि त्यामुळं मला भक्तांसाठी सर्व काही करावं लागतं. पण लक्ष्मी माता म्हणाली, मी आता तुमच्यासोबत राहणार नाही. मला हा माझा झालेला अपमान सहन होत नाही. आणि मग ते भगवंतानं कितीही समजावून सांगितलं तरी सुद्धा तिथं थांबायला तयार राहिली नाही. मग अहम भक्त पराधीनः यत् स्वतंत्रो इवत् द्विजः साधू विरग्रस्तय हृदयो भक्तैर भक्त जनप्रियः. म्हणजे भगवान म्हणतात मी भक्तांचाच आहे आणि हे तुला आधीच माहीत होतं लक्ष्मी. लक्ष्मी बोलायला लागली, देवा ते काही असो, पण मी आता ब्राह्मणाने तुमच्या हृदयावर तिथं लाथ मारली आहे ते स्थान सोडून मी इथून निघून जात आहे आणि त्यात कशी मारली म्हणून मी महालक्ष्मी संपूर्ण ब्राह्मणांना शाप देते की आजपासून हे सर्व ब्राह्मण भिक्षा मागत राहतील आणि त्यांच्याकडे लक्ष्मी असणार नाही. असा शाप लक्ष्मी मातेनं ब्राह्मणाला दिला. मग लक्ष्मी माता असा शाप देऊन वैकुंठ सोडून निघाली. लक्ष्मी माता वैकुंठातून निघाली खरी, पण आली कुठं? कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला येऊन बसली तर कोल्हापूरला लक्ष्मी माता तप करायला बसली. कोल्हासूर नावाचं एक असुर होता आणि त्याचा नाश करून कोल्हापूरला स्वतःचं स्वामित्व स्थापित करण्यासाठी माता लक्ष्मी तिथं कोल्हापूरला स्थित झाली आणि सृष्टीचं पालन, स्थिती आणि अनुग्रह हे सगळं करण्यासाठी लक्ष्मी माता तिथंच स्थिर झाली. आता इथून पुढची कथा अतिशय सुंदर आहे आणि अगदी मनाला भारावून टाकणारी आहे. हे आतापर्यंत जे काही सांगितलं होतं ते कालच्या कथेचा थोडासा संदर्भ होता, कारण थोडं मागचं सांगितल्याशिवाय पुढचं थोडं लक्षात यायला अवघड जातं. म्हणून आता लक्ष्मी माता जेव्हा एकटी येते ना तेव्हा ती जास्त काळ कुणाजवळ कुणाच्या घरी टिकून राहत नाही. हे सत्य आहे बरं का. कारण जर लक्ष्मी बरोबर नारायण भगवान, विष्णू भगवान जर आले म्हणजेच आपल्या पतीसोबत जर लक्ष्मी स्थित झाली तर ती स्थिर राहते. याच्यासाठी एक अतिशय सुंदर उदाहरण या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एकदा लक्ष्मी माता आणि नारायण भगवान यांच्या दोघांमध्ये चर्चा सुरू होती.
आणि लक्ष्मी माता म्हणायला लागली भगवंताला की जगामध्ये सर्व लोकांना तुम्हीच जास्त प्रिय आहात भगवान. मग नारायण म्हणाले नाही नाही, हा तुझा गैरसमज आहे. अगं उलट माझ्यापेक्षा जास्त तुलाच लोक बसतात. प्रत्येकाला वाटतं की लक्ष्मी माझ्या घरी असावी, मी नसलो तरी चालतं सगळ्याला. मग लक्ष्मी हे ऐकायला तयारच नाही. लक्ष्मी म्हणे नाही नाही म्हणे भगवान, असं शक्यच नाही. माझ्यापेक्षा जास्त भक्त तुमचेच आहेत जगामध्ये. मग दोघांचं सुरू झालं. मग भगवान म्हणाले आपण असं बोलत बसण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा आपण काय करू म्हणे, एक परीक्षा करू म्हणे. मग ठरलं दोघांचं. म्हणे काय करायचं, एक अतिशय दानी आणि अतिशय चांगला वैश्य मृत्यू लोकामध्ये होता. तर भगवान म्हणाले की मी तिथं ब्राह्मणाचा वेश घेऊन जातो, ब्राह्मण रूपामध्ये मी त्याच्या घरी जातो आणि तिथं आपण त्याची परीक्षा घेऊ. मी गेल्याच्या नंतर मग काही दिवसानं तूही तिथं वेश बदलून ये. मग असं दोघांचं ठरलं. दोघंही निघाले. अगोदर सुरुवातीला नारायण भगवान गेले, ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या वैश्याच्या दारामध्ये गेले. वैश्य अतिशय दानी आणि अतिशय चांगल्या कर्माला राहत होता, पुण्यकर्मी होता. त्याला दानधर्म करायला आवडायचं, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायला आवडायचं आणि तो भगवंताचा अतिशय चांगला भक्तही होता. मग भगवंत त्या नारायण भगवान ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथं आले आणि मग तिथं म्हणायला लागले की मी जरा प्रवासी आहे, ब्राह्मण आहे आणि मला आश्रयाला जागा हवी होती. मग त्या वैश्याला कळाल्याबरोबर त्यानं लगेच ब्राह्मण देवताला नमस्कार केला आणि म्हणाले की ब्राह्मण देवा, तुम्ही काहीही चिंता करू नका. तुम्हाला जेवढे दिवस इथं राहायचं असेल तेवढे दिवस तुम्ही माझ्याकडे राहू शकता. मग ब्राह्मण घरी आले म्हणून त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना जेवायला भोजन करायला दिलं आणि त्यांची सेवा केली. मग भगवान म्हणाले तुझी ही निष्काम सेवा पाहून मला खूप आनंद वाटला. म्हणे तू खरंच खूप निस्वार्थी आहेस आणि आता तर माझी अशी इच्छा झाली आहे की मी तुझ्याकडेच राहील. मग ब्राह्मण आपल्या घरी राहणारे म्हणल्यावर त्याला आनंदच झाला. तो म्हणे काही हरकत नाही भगवान, तुम्ही जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत इथे राहा. मग भगवान एक गोष्ट त्यांनी सांगितली, अगोदरच सांगितली. म्हणे मी राहतो, पण जर कुठल्या कारणामुळे तू मला जर घरातून जायला सांगितलंस तर पुन्हा मात्र मी तुझ्या घरात पाऊल ठेवणार नाही, असं ब्राह्मण देवानं सांगितलं. मग हा म्हणाला नाही नाही म्हणे, मी माझ्या घरात आलेल्या अतिथीचा अपमान कधीच करत नाही आणि मी तुम्हाला माझ्या मुखानं कधीही जायला सांगणार नाही, त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत होऊन इथं राहा म्हणे. मग ठरल्याप्रमाणे एक बरेच दिवस गेले. ब्राह्मण देव तिथं राहायला लागले आणि नारायण भगवान आणि लक्ष्मीचं ठरलेलं होतं की मी गेल्याच्या नंतर, मी तिथं रमल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी तू ये. मग आली लक्ष्मी माता पण तिथं वेश बदलून एका वृद्ध स्त्रीचा वेश धारण केला आणि लक्ष्मी माता त्या ब्राह्मणाच्या दारामध्ये आली आणि म्हणायला लागली, हाक मारायला लागली, आहे का कोणी घरामध्ये? अहो तुमच्या दारामध्ये कोणीतरी आलंय बरं, आहे का कोणी दारात तुमच्या घरात? जरा बाहेर पहा कोण आले तुमच्या दारामध्ये. ते एक म्हातारी आली आहे, थकली आहे बिचारी, जरा तिला काही अन्न पाणी मिळेल का, पहा बरं मिळालं तर, असं ती म्हातारी आवाज द्यायला लागली. आणि मग काय, मधून वैश्य आणि त्याची पत्नी आली. दोघंही अगदी चांगल्या मनाचे, चांगल्या स्वभावाचे होते. मग दोघांनीही तिचं स्वागत केलं आणि सांगितलं, आईसाहेब तुम्ही या, काही चिंता करू नका, तुम्ही आरामात इथे या, राहा. मग त्या लक्ष्मीच्या रूपातल्या म्हाताऱ्या आजींना त्यांनी पाद्यपूजा करून घरामध्ये बसवलं, आसन दिलं आणि मग लक्ष्मी माता म्हणाली की आता मला भूक लागली आहे, मला भोजन मिळेल का? तर मग वैश्याची पत्नी म्हणाली काही हरकत नाही, मी भोजन घेऊन येते. मग तिनं काय केलं, मध्ये गेली आणि घरातल्या ताटामध्ये लक्ष्मी मातेसाठी भोजन घेऊन आली. आणि जेव्हा भोजन घेऊन आली तेव्हा लक्ष्मी माता काय म्हणते माहिती आहे, आता इथूनच खरी कथा आहे लक्षात घेण्यासाठी. लक्ष्मी माता म्हणते
ते ताट कशाचं होतं? सोन्याचं. आता लक्ष्मी मातेनं झोळीतून सोन्याचं ताट काढलं म्हणल्यावर दोघंही नवरा बायकोचे डोळे फिरले. म्हणे अरे बापरे, ही तर कोणीतरी वेगळीच दिसते. मग त्यांनी आपल्या आनंदामध्ये तिला भोजन वगैरे दिलं आणि तिची सेवा शुश्रूषा करायला लागली. दोघंही पती पत्नी तिच्यावर खुश होते. पण आता पहा, माणसाच्या मनामध्ये विकार कसा निर्माण होतो. त्या वैश्याला काय वाटायला लागलं? वैश्य खुश होता, त्याला काहीच वाटलं नाही. पण वैश्याची पत्नी काय म्हणायला लागली की अहो, तुम्ही जरा लक्ष करा म्हणे, जेव्हा तो वृद्ध ब्राह्मण आपल्या घरी आला त्यावेळेस पासून आपल्या घरामधली संपत्ती कमी व्हायला लागली होती आणि ही म्हातारी आल्यापासून आपल्या घरातलं वैभव वाढायला लागले म्हणे. आणि ही म्हातारी जेव्हा घरी आली त्याच्या अगोदर सुद्धा ही चर्चा झाली होती त्यांच्या दोघांची. पत्नी म्हणायची की हे ब्राह्मण देवता घरात आल्यापासून का कुणाच ठाऊक पण आपलं धन संपत्ती जरा कमी कमीच होत चाललंय म्हणे. कारण ही भगवंताची लीला होती. भगवंताने तसं केलं होतं. यांचं धन थोडा थोडा कमी करायला सुरुवात केली होती. आणि लक्ष्मी माता आली की सोन्याचं ताट दिसलं. मग यांना वाटायला लागलं की आता काही नाही, आता घर भरून जाणार आहे. मग असंच बरेच दिवस गेले. मग एके दिवशी लक्ष्मी माता काय म्हणते, म्हणे तुमच्या घरामध्ये तो ब्राह्मण राहतो ना, तो काय म्हणे रोज हवन पूजा यज्ञ विधी करतो आणि त्याचा धूर मला सहन होत नाही म्हणे. आणि आता तो इथं आहे तर मग मला त्रास होतोय. मग मी नाही राहणार म्हणे तुमच्या घरामध्ये. मग असं म्हणलं की मग या दोघांनाही वाटायला लागलं आता म्हातारी जाती का काय सोडून आपल्याला. म्हणून आणि काय केलं होतं माहिती, ज्या दिवशीपासून लक्ष्मी माता तिथं आली होती तर त्या वैश्याच्या पत्नीनं अगदी दिवसातून 4-4 वेळेस लक्ष्मीला जेवायला घातलं. का तर प्रत्येक वेळेस नवीन ताट, प्रत्येक वेळेस नवीन ताट. कारण लक्ष्मी माता पहिल्या ताटात जेवतच नव्हती. ज्या वेळेस जेवली त्यावेळेस ताट त्या बाईला द्यायचं आणि सांगायचं की हे ताट तुम्ही ठेवा नाहीतर फेकून द्या, मी त्याच्यात जेवत नसते म्हणे. असं करून घरामध्ये अगदी ढीग लागला ताटांचा. आणि त्याच्यामुळं मग आता यांना चिंता पडली, अरे रे ही म्हातारी बाई जर गेली तर आपली सगळी धनसंपत्ती पण निघून जाईल. त्याच्यामुळं मग म्हणे नाही नाही म्हणे, तुम्ही जाऊ नका, एक काम करा म्हणे, आम्ही त्या ब्राह्मण देवालाच बाहेर पाठवतो म्हणे. मग इथं वैश्य विसरला की त्यानं शब्द काय दिला होता की काही झालं तरी मी माझ्या तोंडानं तुम्हाला घरातून जा असं म्हणणार नाही. आणि नारायण भगवंतांनी काय सांगितलं होतं की तू जर इथं मला जा म्हणलास तर मी फिरून तुझ्या घरामध्ये वापस येणार नाही. मग आता एवढं बोलणं झालेलं वैश्य विसरला आणि त्यानं सांगितलं ब्राह्मण देवाला की क्षमा करा म्हणे ब्राह्मण देवा, माझी इच्छा होती तुम्ही इथं राहावं म्हणून, पण त्या आजी इथं आलेल्या आहेत ना, त्यांना तुमच्या दुराचा फार त्रास होतो म्हणे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आता जा म्हणे आता आमच्या घरातून. मग नारायण भगवान म्हणाले, बघ एकदा विचार कर बरं, कारण मी एकदा गेलो तर पुन्हा येणार नाही. मग दोघंही पती पत्नी म्हणायला लागले, काही हरकत नाही म्हणे, तुम्ही गेलात तरीही चालेल आता. मग असं म्हणल्याबरोबर नारायण भगवान तिथून अंतर्धान झाले. आणि भगवान ज्या क्षणी अंतर्धान झाले त्याच क्षणी त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मी माता सुद्धा अंतर्धान झाली. ती सुद्धा वैकुंठात त्यांच्या मागे निघून गेली. मग आता ह्यांना प्रश्न पडला, म्हणे आपण तिला थांबवण्यासाठी यांना पाठवलं पण ही सुद्धा कशी काय गेली. मग त्यांनी काय केलं, सद्गुरूकडे गेले. कसं असतं, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सापडत नसेल तर आपण आपल्या सद्गुरूंकडे जायला पाहिजे. तिथं आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं. आणि असंच झालं. मग ते सद्गुरूंकडे गेले आणि सद्गुरूंना सगळी हकीकत सांगितली. म्हणे असं असं झालं होतं आणि त्या ब्राह्मण देवाला काढलं तर ती म्हातारी आजी पण निघून गेली म्हणे. आणि एवढे सोन्याचे ताटं वगैरे सगळं जमा झालंय आणि आता कसं करायचं म्हणे, आमची लक्ष्मी लयाला चालली म्हणे, सगळंच लुप्त झालं, जेवढं मिळालं होतं तेवढं सगळंच लक्ष्मीच्या मागं लुप्त झालं, त्यांची धनसंपत्ती गेली, सगळं गेलं. मग सद्गुरूंनी वैश्याला सांगितलं की जो ब्राह्मण होता ना तो साक्षात नारायण भगवान होता आणि साक्षात लक्ष्मी माता तुझ्या घरी आली होती तुझी परीक्षा घेण्यासाठी. आणि हे वैश्या त्या लक्ष्मीनं तुला फसवलंय, तिनं तुझी परीक्षा घेतली पण तुला फसवलं असं सद्गुरूंनी सांगितलं. झालं. मग त्या वैश्याला अतिशय राग आला. शेवटी तो सुद्धा पुण्यवानच होता, कारण त्यानं
आयुष्यभर भक्ती केली होती, दान पुण्य केलेलं होतं, चांगली कर्म केलेली होती, पण तो खूप चिडला, खूप संतापला आणि त्यानं लक्ष्मी मातेला शाप दिला. पहा, त्या वैश्यानं लक्ष्मी मातेला शाप दिला की तुझ्या पतीचा वियोग तुला सहन करावा लागेल. आणि म्हणून लक्ष्मी माता रुसून गेली भगवंताला सोडून आणि वैकुंठातून माता कोल्हापूरला येऊन स्थित झाली. कशामुळे? तर या शापामुळे. आणि त्यानं शाप दिला, वैश्यानं तर लक्ष्मीला शाप दिला, परंतु लक्ष्मीनं सुद्धा वैश्याला शाप दिला. ती काय म्हणाली? तुला कायम पैशाची हाव राहील, पण मी तुझ्यापाशी कधीही येणार नाही. तू आयुष्यभर दरिद्रीत राहशील, असा श्राप तिनं त्या वैश्याला दिला. आणि मग लक्ष्मी माता कोल्हापूरला येऊन स्थिर झाली. मग त्याच्यामध्ये असंही वर्णन आलेलं आहे की म्हणे तोच वैश्य, पहा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात, आपण कितीही ग्रंथ वाचले तरीही आपलं ज्ञान हे अपुरंच असतं. म्हणून तर माणसानं ना आयुष्यामध्ये जेवढं काही वाचायला मिळेल तेवढं वाचलं पाहिजे, कारण ग्रंथ जे शिकवतात ते कोणीच शिकवू शकत नाही. ग्रंथामधून जेवढं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं तेवढं आपल्याला कुठंच मिळू शकत नाही. तर आता शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की द्वापर युगामध्ये रुक्मिणीचा भाऊ म्हणून जो रुक्मी आहे तो हाच वैश्य आहे. या वैश्यानंच द्वापर युगामध्ये जन्म घेतला रुक्मी म्हणून, आणि त्यामुळं त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाला सुद्धा विरोध केला, असं या शास्त्रामध्ये आलेले. मग लक्ष्मी जेव्हा वैकुंठात निघून गेली तेव्हा भगवंताला वैकुंठात करमेना, त्यांचं मनच लागत नव्हतं. कारण जिथं लक्ष्मी नसेल तिथं काय असतं? आपल्याला सुद्धा तसंच वाटतं ना, प्रत्येकाजवळ सगळं असायला पाहिजे, पण सगळ्यांसोबत लक्ष्मीही असायला पाहिजे. नुसती लक्ष्मीही चालत नाही, विद्या, धन, संपत्ती, आरोग्य सगळंच पाहिजे. तसं भगवान विष्णूला मात्र आता करमेना. मग भगवान म्हणाले आता आपल्याला लक्ष्मीला शोधायला निघावं लागेल. मग नारदजींच्या लक्षात आलं की भगवंताला करमत नाही. आपले नारदजी आपल्यासाठी एवढे कल्याणकारी आहेत की नारदजींमुळेच कित्येक अवतार भगवंताने आपल्या या धर्तीवर घेतलेले आहेत. कारण नारदजीच भगवंताला प्रवृत्त करतात की तुम्ही अवताराला या. आणि भगवंताचे अतिशय लाडके भक्त आहेत नारदजी. मग नारदजीने सांगितलं, प्रभू काय झालं, तुम्हाला करमत नाही वाटतं? तेव्हा भगवान म्हणाले, हो नारदजी, तुम्हीच तर हे सगळं करून ठेवलं ना उपद्व्याप. भृगु ऋषीला पाठवलं परीक्षा घ्यायला आणि हे सगळं होऊन बसलं आणि आमची लाडकी पत्नी लक्ष्मी आम्हाला सोडून निघून गेली. मग आता आम्हाला करमत नाही म्हणे. मग नारदजी म्हणाले, तुम्ही तरी एकटेच कशाला राहता प्रभू इथं वैकुंठामध्ये? त्यापेक्षा असं करा म्हणे, तुम्ही पण चला मृत्यू लोकामध्ये. आणि पहा, भगवंताला अवतार घ्यायला नारदजींनी प्रवृत्त केलं. आणि मग भक्तांचं कल्याण करायला संतच कसे कारणीभूत ठरतात हे यामध्ये दाखवून दिलं. मग भगवान म्हणाले, ठीक आहे, पण आता लक्ष्मी नसल्यामुळे भगवंताच्या अंगावर कोणतेही अलंकार नव्हते. आणि भगवान मग वैकुंठातून खाली वाकून पाहायला लागले की आपण अवताराला यायचं तर कोणत्या ठिकाणी यावं, कोणत्या स्थळावर आपण अवतार घ्यावा, यासाठी वैकुंठामधून वाकून पाहायला लागले भगवान विष्णू. आणि त्यांनी मृत्यू लोकावर येण्यासाठी विचार केला. मग त्यांना काय दिसलं? वैकुंठातून आंध्र प्रदेशातील तिरुमल पर्वत, त्या पर्वतावर त्यांची नजर गेली आणि साक्षात शेषावतार 3 योजन विस्तीर्ण आणि सर्व वृक्षांनी भरलेला, सर्व धातूंनी युक्त आणि कुंदमधानी पुष्पांनी युक्त असलेला हा पर्वत, या पर्वतावर भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरवलं. त्यांची नजर त्या पर्वतावर पडली आणि तिथले वृक्ष म्हणजे साक्षात देवता, तिथली हरणं म्हणजे साक्षात ऋषी आणि अग्नेशाक्ता हे पितर तिथल्या वृक्षांमध्ये रूप घेऊन उभे होते. आणि या पर्वताचं अत्यंत सुंदर महत्त्व आहे आणि हे भगवंतांनी जाणलं. आता तुम्ही म्हणाल, या पर्वताचं वर्णन एवढं करायची काय गरज आहे? तर तेही
सांगितलेलं आहे की भविष्योत्तर पुराणकारांनी तर असं सांगितलंय की हरेच तथैव, म्हणजे भगवंताला तो पर्वत आवडला म्हणून त्या पर्वताचं वर्णन एवढं विश्लेषण करून सांगण्यात आले. कारण भगवंताला आवडणारी गोष्ट साधी असू शकते का हो? नाही ना. कारण भगवंत शेवटी त्यांना काय आवडणार आहे, जे विलक्षण आहे तेच त्यांना आवडणार ना. मग त्याचं वर्णन करून सांगणं हे गरजेचंच होतं. म्हणून शास्त्रकारांनी हरेच तथैवच, म्हणजे भगवंताला हा आवडलेला पर्वत आहे म्हणून त्याचं या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. मग भगवंतांनी तिथं जायचं ठरवलं. भगवान दिव्य अशा पर्वतावर येणार हे सगळ्या देवतांना समजलं. आणि मग काय, पर्वतावर भगवान येणार म्हणून 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवता आकाशामध्ये जमा झाले. आणि देवतांनी सगळ्या पर्वतावर चंदनाचे सडे घालून ठेवले. भगवंताचे चरण आता सप्तगिरीवर म्हणजेच तिरुमल पर्वतावर पडणार होते. आणि म्हणून दिव्य असा शंखनाद व्हायला लागला, घंटानाद व्हायला लागला आणि चहू दिशा दरवळायला लागल्या. उच्च अशा स्वरामध्ये हरिनाम ऐकू यायला लागलं. शंख दुंदुभी वाजायला लागले. यज्ञाग्नी आपोआप प्रकट व्हायला लागले आणि मयूर नृत्य करायला लागले. सगळीकडे आनंद पसरला. भाद्रपद महिना, द्वादशी तिथी, सिद्ध योग, सोमवारचा दिवस आणि नारायण भगवान गिरीवर भगवान श्री व्यंकटेश प्रकट झाले. या तिरुमल पर्वतावर भगवान श्री व्यंकटेशाचं अवतरण झालं. बोले श्री व्यंकटेश भगवान की जय. बोले श्री व्यंकटेश भगवान की जय. आता भगवंताचं प्रकटीकरण झालं आणि सगळीकडे उत्सवाला सुरुवात झाली. मग आता आपल्या एवढ्या लाडक्या भगवंताचं इथं प्रकटीकरण झालंय. आणि विशेष म्हणजे आपणही व्यंकटेशाच्या या पावन अशा तीर्थस्थळी आज ही कथा श्रवण करतोय. मग आपणही एक भजन घेऊन उत्सव साजरा करायला हवा. तुम्ही थोडी साथ दिली, नुसत्या टाळ्या जरी वाजवल्या तरी छान वाटतं. हो रे जय जयकार के बालाजी के मंदिर में. हो रे जय जयकार के बालाजी के मंदिर में. बिनी बिनी उड़े रे गुलाल के बालाजी के मंदिर में. वेंकटेश स्वामी हमारो की कांवर, वेंकटेश
भगवान व्यंकटेशाच्या अवताराचा उत्सव साजरा केल्याचे समाधान आपल्याही मनाला आणि भगवंताला. अशा प्रकारे भगवान व्यंकटेशाचं तिरुमल पर्वतावर प्रकटीकरण झालेलं आहे आणि एका गारुडामध्ये भगवान स्थिर झाले. माता लक्ष्मीला भगवान शोधतात, पण लक्ष्मी सापडतच नाही. ज्या तिरुमल पर्वतावर भगवंतांना येणं केलं होतं तिथं एक तीर्थ आहे आणि त्या तीर्थाचं नाव आहे स्वामी पुष्करणी तीर्थ. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपण नेहमी तिरुपती बालाजीला दर्शनाला जातो, पण ह्या स्वामी पुष्करणी तीर्थाचं महात्म्य महत्त्व काय आहे ते शास्त्रामध्ये सांगितलेले. तर स्वामी पुष्करणी तीर्थ म्हणजे काय, आणि कारण कसं आहे, सगळ्या तीर्थाची ती स्वामिनी आहे आणि म्हणून तिला स्वामी पुष्करणी असं म्हणतात. गंगेमध्ये पहा, लक्ष द्या, गंगेमध्ये 12 वर्ष स्नान केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, 12 वर्ष स्नान केल्यावर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य स्वामी पुष्करणी तीर्थामध्ये फक्त एक वेळा स्नान केल्यामुळं लागतं. म्हणजे एवढा